Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचं नागपुरात आंदोलन जे आहे ते सुरू आहे. प्रहारचे बच्चू कडू जे आहेत ते ट्रॅक्टर, हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन नागपुरात धडकलेले आहे. नागपुरातील नागपूर हैदराबाद हायवेवर एका मोठ्या या ठिकाणी सभा जी आहे ती बच्चू कडू यांची होणार आहे. या ठिकाणी शेतकरी आहे मोठ्या प्रमाणात. काय नेमकं यांच्या मागण्या आहे हे आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, हजारोच्या संख्येने आलेले आहात. काय नेमकी तुमची मागणी? आज महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी एकवटला आहे. आणि त्याचं कारण हे आहे की गेल्या 10-15 वर्षापासून जे धान्याचे बाजार आहेत, कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, गहू असेल, यांचे बाजारभाव जाग्यावरच आहेत. आणि त्या मानाने खताचे बाजारभाव असतील, मजुरीचे बाजारभाव असतील, हे 4-4, 5-5 पटीने, 100 पटीने वाढलेले आहेत. आणि एवढं जर समजा वातावरण एवढं खराब असताना ज्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला आहे त्या ठिकाणी अतोनात पिकांचं नुकसान झालंय. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळं शासनाने लवकरात लवकर विधानसभेच्या वेळी जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा कोरा, तो कधी कोरा करणार आणि ती वेळ कधी येणार? शेतकरी रोज आत्महत्या करतायत. आणि हे बच्चू भाऊंनी त्यांच्या निदर्शनास आणून देऊन देखील अजूनही शासन जागं होत नाही. त्या झोपलेल्या शासनाला जागं करण्याकरता हा महाएल्गार मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आम्ही सर्व शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे ठिकाण सोडणार नाही. आपण बघितलं, जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन यांचं सुरूच असणार आहे. दादा, तुम्ही कुठून आले आहे? काय तुमची मागणी आहे? संभाजीनगर. मी संभाजीनगर जिल्ह्यातून संभाजी अकोलकर प्रहार जनसंघटनेचा कार्यकर्ता म्हणून इथं साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहे. रात्री शेगाव मुक्कामी थांबून काय मुख्य मागण्या आहेत? मुख्य मागण्या साहेबांच्या आंदोलनाच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी शासनानं जाहीर केली, परंतु आतापर्यंतही कर्जमाफी दिली नाही. दुसरी मागणी, स्वामीनाथन आयोग शासनानं स्वीकारला परंतु लागू केला नाही, तो कधी लागू करणार याबद्दल आम्हाला शासनाने 1 महिन्यामध्ये निर्णय घ्यावा किंवा तसं आश्वासन द्यावं. तिसरी मागणी, कांद्याला मागेसारखं थोडं, कांद्याला किमान 40 रुपये तरी बाजारभाव मिळाला पाहिजे. निर्यात बंदी शासनाने कायमस्वरूपी उठवली पाहिजे, तेव्हा शेतकरी हा सुखी समृद्धी होईल. आणि दुसरी गोष्ट, 1972ला जो शेतकऱ्याला भाव 2.5 रुपये ज्वारीला होता तो आज फक्त 10% वाढला. तो 25 रुपये 30 रुपये झाला. शेतकऱ्याला 25-30च हातात मिळतात, पण व्यापाऱ्याकडून तोच ग्राहकापर्यंत ती ज्वारी 40 रुपयाला विकली जाते. मग ही तफावत कुठेतरी कमी झाली पाहिजे. शेतमालाला भाजीपाल्याला भाव मिळत नाही. तो मेथीची जोडी जर 2 रुपयाला विकत असेल, 5 रुपयाला विकत असेल, ती मेथीची जोडी ग्राहकाला, कस्टमरला 20 रुपयाला घ्यावं लागते. म्हणजे हा जो दलाल आहे मधला, हा कमी झाला पाहिजे. तिसरी गोष्ट, दिव्यांगाचा पगार जो 2,500 शासनाने केला त्याच्यामध्ये आमच्या साहेबांनी मागणी केली तर तो 6,000 झाला पाहिजे. चौथी गोष्ट, स्वामीनाथन आयोगाचं बोललो आपण, एवढं बोलून शेतकऱ्यांच्या या मागण्या आहे. दादा, तुम्ही काय सांगाल? कुठून आले आहे तुम्ही आणि काय मागण्या घेऊन या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय? चिमूर तालुका, चंद्रपूर जिल्ह्यामधनं आमच्या शेतीला आम्हाला नाही का नुकसान भरपाई न देता आमच्या मालाला भाव महत्वाचा आहे, हमी भाव महत्वाचा आहे. नुकसान भरपाईनं आमचं काही पोट भरत नाही. आमची नुकसान भरपाई अर्धीच नाही का शासन खाऊन टाकते. आम्हाला आमच्या मालाला हमी भाव देणं महत्वाचं आहे आणि योग्य त्या प्रतीचं हमी भाव दिलं तर आम्ही सुखी राहू, असं मला
सांगू इच्छितो तुम्हाला. मालाला हमी भाव मिळावा असं वाटतं. दादा तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आंदोलन करतायत तुम्ही, काय नेमका प्रमुख मागण्या आहे आणि बच्चू भाऊ पण या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन हजारोच्या संख्येने पोहोचतायत, काय सांगाल? हे जे दिव्यांग आहेत, ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, यांचा शासन विचार करत नाही. दिव्यांगांच्या अनेक मागण्या भाऊंनी मांडलेल्या आहेत, पण दिव्यांगांना एक तुटपुंजी मदत म्हणून फक्त 2,500 रुपये शासन देते. त्यामध्ये दिव्यांगांचं काय होत नाही. अक्षरशः दिव्यांगांना इतका त्रास होतोय, त्याचं शासनानं कुठं काही दखल घेत नाही. आणि बच्चूभाऊ जे आहेत ते दिव्यांगांसाठी अहोरात्र कष्ट करतात, त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी कष्ट करतात आणि आम जनतेसाठी बच्चूभाऊंसारखा इमानदार नेता महाराष्ट्रामध्ये नाही. शासनामध्ये सगळा भ्रष्टाचार झालेला आहे. एकही नेता असा बिनभ्रष्टाचारी नाही आणि त्याच नेत्यांना भाजप सरकार आपल्या पाठीशी घेते. आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदादांचा कितीतरी 70,000 कोटीचा घोटाळा नरेंद्र मोदी साहेब म्हणले होते की बाहेर काढू, पण त्यांना शासनाने आपल्या कुशीत घेतलं. म्हणजे याचा अर्थ काय समजायचं, शासन एक नंबर भ्रष्टाचारी आहे. आणि शेतकऱ्याचा जर उतारा खोरा केला नाही तर आम्ही या ठिकाणावरून कितीही दिवस लागू द्या आम्ही हलणार नाही. बच्चूभाऊंच्या पाठीमागं आम जनता, आम महाराष्ट्रात दिव्यांग, शेतकरी बंधू भगिनी, मच्छीमार, मेंढपाळ सगळे बच्चूभाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे सहभागी आहेत. आणि त्याचबरोबर मी एक माजी सैनिक असून सर्व सैनिक हे पण बच्चूभाऊंच्या पाठीमागं, सच्चाईच्या पाठीमागं आम्ही उभे आहोत. नक्कीच आपण बघितलं मोठा रोष या ठिकाणी शासनाच्या विरोधात दिसत आहे. काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी कुठून आले? नगर आयले नगर. काय सांगाल? आम्ही शेतकऱ्यांच्या मालाचा सातबारा कोरा करू म्हणून शासनाने सांगितलं. बच्चूभाऊंनी आंदोलन केलं, प्रत्येक जिल्ह्यामधून त्यांनी रॅली काढली, शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केलं, म्हणून आम्ही तिथे मागणी मान्य करण्यासाठी आलो आहोत. आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते जमलेले आहेत. दादा तुम्ही काय सांगाल? एक मिनिट बोला. मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या मोदा तालुक्यातला अध्यक्ष म्हणून बोलतोय. माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी इथे एकवटलेले आहेत. कशासाठी की साहेब, प्रत्येक 5 वर्षानंतर जो किमान वेतनात वाढ होते ती वाढ या वेळेस शासनानं केलेली नाही. मागील वेळेच्या शासनामध्ये माननीय नामदार बच्चू कडू साहेब ज्यावेळेस राज्यमंत्री होते, कामगार मंत्री होते, त्यावेळेस साहेबांनी जी वाढ केली होती ती वाढ पण झाली, पण यावेळेस कोणतीही वाढ शासनाने केलेली नाही. 10 ऑगस्ट सर 2 मिनिटं सर आमच्या पण प्रश्न होऊ द्या सर. 10 ऑगस्ट 2025ला ते वाढ होणार होती, पण ते कुठल्या प्रकारे वाढ झालेली नाही. त्याकरिता महाराष्ट्रातले संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी 60,000च्या संख्येनं आज, उद्या आणि परवा 3 दिवसात 3 टप्प्यात इथे येणार आहेत. आणि शासनाला दखल म्हणून एक सांगतो की समजा जर कदाचित आमच्या मागण्या जर साहेबांमार्फत जर पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही उद्या हायवे जाम केल्याशिवाय राहणार नाही. बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते आक्रमक आहेत. काही संघटनेचे लोक आहेत या ठिकाणी, काही महिला पदाधिकारी पण आहेत. ताई काय सांगाल, तुम्ही आंदोलन करताय, कुठून आले आहेत आपण? आम्ही अंजनगाव सुरजी, अमरावती जिल्हा. आपण आंदोलन करताय या ठिकाणी, काय सांगाल? बोला. आम्ही गेले 2011 पासून जो आमचा संघर्ष चालू आहे त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि बच्चूभाऊ आमच्या पाठीशी आहे. तर आम्हाला असं म्हणजे विश्वास आहे की आमच्या मागण्या पूर्ण होतीलच. आपण बघितलं प्रहार संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहे, बच्चूभाऊंचे समर्थक या ठिकाणी आहे. दादा समोर आहे. दादा काय सांगाल, आपण या ठिकाणी आज आंदोलन करतात, काय मागण्या आहे आणि सरकारकडे काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? आम्ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करतो. जवळपास 12 वर्षापासून आमचा लढा सुरू आहे आणि मान्य बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे संगणक परिचालकांना खाजगी कंपनीमार्फत नियुक्ती न देता एका स्थायी स्वरूपात ग्रामपंचायत सहाय्यक हा पद निश्चित करून आम्हाला किमान 20,000 पगारवाढ देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. यासाठी आमच्या राज्यातील कानाकोपऱ्यातील सर्व संगणक परिचालक या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि या शासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आणि जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत त्यांचं हे आंदोलन सुरू राहणार आहे. या ठिकाणून आंदोलन स्थळून ते हटणार नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.